मित्रांनो, शर्यत क्षेत्र म्हटलं की हार जीत असते, चुरस असते, तिथं दम लागतो, कसही लागतो आणि त्याचबरोबर मालकांचा मोठेपणा सुद्धा लागतो. कारण कधी कधी कसं होतं की संघर्ष आणि वाद पेटतायत. म्हणजे नुकतंच बारामती इथलं अजितदादा केसरी मैदान झालं आणि त्या अजितदादा केसरी मैदानात गोजोबावी मैदानात रायफल गर्णिकीचा राजा 81 रायफल आणि गर्णिकीचा राजा विरुद्ध गाडी होती गौतम भैया काकडे यांचा सर्जा आणि बुलढाणा एक्सप्रेस बाब्या. मान्य आहे, तिथं अच्युत ड्रायव्हर रेट्रेकरांची चूक झाली, पण दुसऱ्या बाजूला बैलांवरती थोडाफार अन्याय झाला. परंतु ह्या सगळ्या गोष्टी समजून घेत असताना तो वादही मिटला. दोन्हीही माणसं समंजस असल्यामुळं गौतम भैया असतील किंवा सचिन सेठ चव्हाण असतील, या दोघांचे सामंजस्य संवाद साधल्यामुळं तो वादही मिटला. परंतु ह्या सगळ्या गोष्टी होत असताना मला असं वाटतं की कुठंतरी नंदीवर ते अन्याय होऊ नये याची काळजी, महत्त्वाचं म्हणजे त्याबद्दल एक आत्मीयता गौतम भैया यांनी व्यक्त केली आणि तिथंच एक कळून आलं की बाबा नाही, त्या माणसाकडून जाणीवपूर्वक तो अन्याय झाला नाही. काही गोष्टी नियमाटीनुसार संयोजन कमिटी असेल, तिथले बैलगाडा मालक असतील, त्यांच्या विचारांवरती अवलंबून त्यांना तो निर्णय घ्यावा लागला. परंतु त्या माणसाने त्या बैलावरती अन्याय केला नाही हे किंवा ही गोष्ट आपल्याला प्रथमतः मान्य करावी लागेल. आता ज्या बैलांवरती आपण बोलतोय ती दोन्हीही बैल म्हणजे थंबनेल, कंटेंट आणि टॉपिक, ही दोन्हीही बैल पाहिले ना तर सध्या बैलगाडा क्षेत्रात किंवा बैलगाडा क्षेत्राच्या इतिहासात त्या दोघांचंही नाव अग्रस्थानी आहे. 22-11 पिस्टन आणि संबंध भारताचा, महाराष्ट्राचा, नवे नवे तर जगापर्यंत त्याची ख्याती पोचली असेल. बकासूर म्हटलं की असं कित्येकांचं काळीज धडधडू लागतं आणि पिस्टन सुद्धा आता कित्येकांच्या गळ्यातला ताईत बनलाय. मग मला असं वाटतं की बाबा एखाद्या मैदानात जर बकासूर आणि पिस्टन या दोघांचा पैरा जुळून आला तर ती लढत खरंच बघण्यासारखी असेल, ती शर्यत खरंच बघण्यासारखी असेल. म्हणजे हे माझं नाही, बऱ्याच बैलगाडा शौकीनांचं, बऱ्याच त्या बकासूर असेल, पिस्टन असेल, दोन्हीही बैलांच्या चाहत्यांचं असं एक मत आहे की दोन्ही बैल एकत्र पळावीत. खरंच गट, सेमी किंवा फायनल असेल, काही छकड्यानं काही अंतरानं ती गाडी पळेल अशी बऱ्याच जणांची इच्छा आहे, असं बऱ्याच जणांना वाटतंय. ते बऱ्याच जणांचं स्वप्न दोन्हीही मालक पूर्ण करतील, पिस्टन बैलाचे मालक असतील किंवा मोहिल शेठ धुमाळ असतील. परंतु मला असं वाटतं मित्रांनो की बाबा इतिहास कुठलाही असू द्या, तो शौर्याचा, पराक्रमाचा, रक्तरंजित इतिहास असू द्या किंवा साध्या रांगड्या माणसांचा इतिहास असू द्या किंवा बैलगाडा क्षेत्राचा इतिहास असू द्या, तो इतिहास जर खरंच वाखाणण्याजोगा असेल, तितका शौर्याचा असेल, जिद्दीचा असेल, ताकदीचा असेल तर तो आपल्याला मान्यच करावा लागतो. तो इतिहासकारांना लिहावाच लागतो. चाहत्यांना, विरोधकांना तो समजून आणि स्वीकारून घ्यावाच लागतो. मला वाटतं जर भविष्यात किंवा येणाऱ्या मैदानात 24 तारखेला ही गाडी पळाली तर खरंच ती शर्यत, ती लढत बघण्यासारखी असेल. संपूर्ण महाराष्ट्रातल्या चाहत्यांचं मग ते बकासूर फॅन क्लब असेल किंवा पिस्टन फॅन क्लब असेल, बैलगाडा शौकीन असतील, ह्या सगळ्यांचं ते स्वप्न पूर्ण व्हावं. पिस्टन 22-11 आणि बकासूर दोन्ही बैलांना, त्यांच्या दोन्हीही बैल मालकांना खूप खूप शुभेच्छा. भेटूयात मित्रांनो एक नवं कंटेंट, नवा टॉपिक आणि नव्या विषयासह. तोपर्यंत आपल्या बैलगाड्यावरती ग्रामीण भागातल्या चॅनलला सपोर्ट करा, कमेंट करा आणि हो, लाईक करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.